रॉयल क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 12वीच्या फायनल अकाउंट या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली असून आपला प्रॉब्लेम नंबर 7 चालू आहे। कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याअगोदर आपण त्यासाठी कोणत्या प्रकारचं प्रिपरेशन करायला हवं याबद्दलचा विचार करतो। तर फायनल अकाउंट म्हटलं तर नेहमीप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तिन्ही प्रिपरेशन करून घेणार आहोत। फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तीन गोष्टींची आपल्याला आवश्यकता लागणार आहे। देन आपण काही वर्किंग नोट्स सॉल्व्ह करणार आहोत। नेहमीप्रमाणे आपण आज प्रॉब्लेमला सुरुवात करतोय। साबरे आणि अत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली। या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वली आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फक्त बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेले आहे। डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये आपण कोणताही प्रॉब्लेम सुरुवात केली तर आपण सर्वप्रथम ॲडजस्टमेंट टिकमार्क करून घेतो। सो आपण ॲडजस्टमेंटला टिकमार्क करून घेऊयात। क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000। सो क्लोजिंग स्टॉकची कोणत्याही प्रकारची टिकमार्क नाही येणार आहे। डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग @ 5% अँड मशिनरी @ 10%। म्हणजे लँड अँड बिल्डिंगवर आणि मशिनरीवरती आपल्या एक टिक मार्क्स येणार आहेत। सो लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी, देन लँड अँड बिल्डिंग। नेक्स्ट आणि दिलेला डेप्रिशिएट डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी @ 5%। नंबर 3, क्रिएट अ प्रोविजन फॉर बॅड डेट्स अँड डाउटफुल डेट्स @ 5% सन्ड्री डेटर अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेट्स। म्हणजेच डेटर्सच्या रिलेटेड आपल्याला ही ॲडजस्टमेंट्स। सो डेटर्सवरती आपल्याला टिक मार्क करायचे। देन त्यानंतर गुड्स वर्थ ₹3,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट। म्हणजेच सोल्ड याचाच अर्थ असा होतो की हे अनरेकॉर्डेड सोल्ड आहे, अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून आपल्याला सेल्सवरती टिक मार्क करायचं आहे। आणि सेल्स जर का आपण करत असतो तर आपण कस्टमरला सेल करतो, मीन्स डेटर्सवरती अजून एक टिक मार्क येईल। नंबर 5, आउटस्टँडिंग कॅरेज ₹500। कॅरेजवरती आपल्याला एक टिक मार्क द्यायची। नेक्स्ट, गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट। याचा अर्थ अनरेकॉर्डेड परचेस आपल्याला दिले। सो परचेसवरती एक टिक मार्क येईल आपली। परचेसेसला आपण टिक मार्क करून घेते आणि परचेस आपण क्रेडिटर्सकडून करतो। सो क्रेडिटरवरती एक टिक मार्क्स येईल। अशा प्रकारे आपले सर्व टिक मार्क्स करून झालेले आहेत। आता आपण प्रॉब्लेमला ट्रान्सफर करणार आहोत। ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूयात। सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, अमाऊंट दिलेली 40,000। सन्ड्री डेटर आपली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल 40,000 आणि त्यावर टिक मार्क्स आहे। सो त्याला आपल्याला लाईन सोडून द्यायची। फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहितोय 40,000। नेक्स्ट, परचेसेस आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतं। सो 2 परचेसेस आणि त्यालाही टिक मार्क आहे। सो इनरला आपण अमाऊंट लिहितो 65,000। देन रिटर्न्स, डेबिट साईडला जे रिटर्न्स असतात ते आपले सेल्स रिटर्न असतात। सो आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्सची आपल्याला अमाऊंट नाही लिहायची अजून। देन सेल्सवरती ॲडजस्टमेंट आहे। सो अजून 2-3 लाईन सोडल्यानंतर लेस रिटर्न लिहायचं 800। नेक्स्ट, ओपनिंग स्टॉक हा पहिलाच आयटम असतो। सो ट्रेडिंग अकाउंटच्या फर्स्ट डेबिट साईडला आपल्याला लिहित आहे 2 ओपनिंग स्टॉक 18,000। नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 10,000। लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 10,000 आणि यावर ॲडजस्टमेंट आहे। सो आपल्याला लाईन सोडायची। नेक्स्ट, कॅरेज हा रॉ मटेरियलच्या रिलेटेडचा आयटम आहे। सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्यावर टिकमार्क देखील आहे। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 कॅरेजेस 1,200। देन रेंट रेट्स अँड टॅक्सेस हा ऑफिसच्या रिलेटेड आयटम आहे। सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रेंट रेट्स अँड टॅक्सेस आणि आउटरला अमाऊंट घेतो आपण। नेक्स्ट दिलं ड्रॉइंग्स या ठिकाणी आपण करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करत नाही आहेत। सो डायरेक्टली बॅलन्स शीटमध्ये आपण ड्रॉइंग्स घेऊयात। बॅलन्स शीटमध्ये आपण सर्वप्रथम लिहून घ्यायचं कॅपिटल, देन पार्टनर्सचं नाव सापरे, देन प्रॉफिटसाठी जागा सोडायची, देन लेस ड्रॉइंग्स 3,000 सेम ॲज कॅपिटल अत्रे, देन त्याचं
प्रॉफिट किंवा लॉससाठी जागा सोडायची. देन लेस ड्रॉविंग्स 2000. ड्रॉविंग्स ही आपण कॅपिटलमधून मायनस करत असतो. नेक्स्ट दिलं आहे सॅलरीज 3200. सॅलरीज हा प्रॉफिटच्या रिलेटेड आयटम आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 सॅलरीज, फर्स्ट आयटम 2 सॅलरीज त्यांनी दिलेले 3200. नेक्स्ट बॅड डेप्स आपण नेहमीप्रमाणे फॉर्मॅट करणार आहोत. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेप्स, जे ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेप्स दिले असतात ते ओल्ड बॅड डेप्स असतात. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेप्स ओल्ड 1000. देन लिहून घ्यायचं आहे ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD. देन एक लाईन सोडून दिल्यानंतर आपल्याला लिहायचं लेस ओल्ड RDD. पूर्णपणे फॉर्मॅट लिहून घ्यायचं आहे अगोदरच. बॅड डेप्स 1000 लिहून घेऊयात. देन मशिनरी आपली ॲसेट आहे 25,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरी विथ त्यावर आपली ॲडजस्टमेंट आहे. सो आपण इनरला अमाऊंट घेणार आहोत. विथ त्यावर अजूनही ॲडजस्टमेंट ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. 25,000च्या मशिनरीमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. सो बॅलन्स शीटच्या ॲसेसला प्लांट अँड मशिनरीमध्ये दोन पार्ट आपल्याला पाहायला मिळतील. 25,000ची जी मशिनरी आहे त्यामध्ये ॲडिशन्सची जी मशिनरी आहे ती 10,000ची नंतर आपण परचेस केलेली आहे. सो पूर्णपणे आपल्याला अमाऊंट अगोदर लिहून घ्यायचे. देन आपण त्या रिलेटेडचं डेप्रिशिएशनचं पूर्ण कॅल्क्युलेशन करणार आहोत. नेक्स्ट दिलं आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट येईल आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट हा सेल्सच्या रिलेटेड आयटम आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ॲडव्हर्टाइजमेंट 4000. नेक्स्ट प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500. अशा प्रकारे आपली डेबिट साईड ट्रान्सफर करून झालेली. आपण क्रेडिट साईड सुरुवात करूयात. सेल्स हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 85,000 अमाऊंट जी आपली लिहायची पेंडिंग होती 85,000 आपण लिहून घेऊयात. देन सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपली अमाऊंट येईल 23,000 सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतोय आपण सन्ड्री क्रेडिटर्स 23,000. नेक्स्ट सन्ड्री इन्कम, कोणत्याही इन्कममध्ये का असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आपण बाय सन्ड्री इन्कम 2,000. नेक्स्ट कॅपिटल दिलेलं आहे सप्रे आणि आत्रीचं 35,000. सो फर्स्ट कॅपिटल घेतो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटलच्या अमाऊंट आपल्याला लिहिणे पेंडिंग होत्या 35,000 सप्रेसाठी आणि आत्रीसाठी 35,000. नेक्स्ट प्रोव्हिडंट फंड 10,000 आपल्याला दिलेलं आहे. प्रोव्हिडंट फंड ही आता यावेळेस आपली लायबिलिटी होऊन जाईल. प्रोव्हिडंट फंड ही लायबिलिटीमधील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला लिहायचं आहे प्रोव्हिडंट फंड 10,000. नेक्स्ट रिटर्न्स, क्रेडिट साईडला जे रिटर्न्स असतात ते परचेस रिटर्न असतात. सो परचेसमध्ये आपल्याला अमाऊंट मायनस करायची 1,500 टू परचेसेस. देन ॲडजस्टमेंट आहे. सो जागा सोडल्यानंतर आपण 2 लाईन सोडून लिहायचं लेस रिटर्न 1,500. नेक्स्ट कमिशन प्री रिसिव्ड 800. हे देखील आपले क्रेडिट साईडला आहे. सो आपली ही लायबिलिटी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 800. नेक्स्ट RDD दिलेलं आहे. जे ट्राय बॅलन्समध्ये RDD असतं ते आपलं ओल्ड RDD असतं. सो 400 आपण फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. टू बॅड डेप्स ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD लेस ओल्ड RDD. या ठिकाणी आपली अमाऊंट येईल 400. अशा प्रकारे आपला ट्रायल बॅलन्स पूर्णपणे ट्रान्सफर करून झालेला आहे. नेक्स्ट आता आपण ॲडजस्टमेंट सुरुवात करूयात. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. सो क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट येतात.
कोणतीही ॲडजस्टमेंट असेल तर तिचे 2 इफेक्ट आणि ट्रायल बॅलन्समध्ये कोणता आयटम असेल त्याचा सिंगल इफेक्ट आपण देत असतो. सो क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आपण बाय क्लोजिंग स्टॉक ₹23,000. देन त्याचा सेकंड इफेक्ट आपला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 23,000. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे थोडी, सो तुम्हाला हे थोडं ॲडजस्ट करावं लागेल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपली डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट 5%, मशिनरी ॲट द रेट 10%. लँड अँड बिल्डिंगवरती आपल्याला 5% डेप्रिशिएशन द्यायचं आहे. लँड अँड बिल्डिंगवरती आपल्याला 5% डेप्रिशिएशन द्यायचं आहे. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे 10,000. कोणत्याही अमाऊंटचा जर का एक शून्य कट केला तर आपल्याला अमाऊंट मिळून जाते 10%. सो 10%च्या पुन्हा एकदा हाफ केलं तर आपल्याला जे 1,000च्या हाफ म्हणजे 500 आपल्याला मिळून जातील. सो लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला मिळून जाते 500 डेप्रिशिएशनची अमाऊंट आणि आउटरला याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. तर याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग ₹500. नेक्स्ट लिहिलं मशिनरी ॲट द रेट 10%. बट मशिनरीमध्ये आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे, ज्यामध्ये ॲडिशनल ऑन 1 ऑक्टोबर 2018 यावेळेस आपल्याला परचेस केलेलं आहे. 1 ऑक्टोबर म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 6 महिने झाल्यानंतर आपण 10,000ची एक मशिनरी परचेस केली आहे, जी 25,000 म्हणजे इन्क्लूड आहे. सो या ठिकाणी आपण पूर्ण कॅल्क्युलेशन बघणार आहोत वर्किंग नोटमध्ये. वाईल कॅल्क्युलेटिंग डेप्रिशिएशन ऑफ मशिनरी वी हॅव टू कन्सिडर द डेट ऑफ परचेस ऑर द ॲडिशनल मशिनरी विच इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ॲडिशनल मशिनरी परचेस ₹10,000 म्हणजे 10,000ची मशिनरी आपण जी परचेस केली त्याबद्दल आपल्याला विचार करायचा. टोटल मशिनरी त्यांनी आपल्याला दिलेली 25,000. सो या ठिकाणी त्याचं डिवायडेशन अशा प्रकारे होईल की 10,000ची आपण नंतर परचेस करतो आहे आणि ऑलरेडी आपण 15,000ची परचेस केलेली होती. सो 15,000वरती आपल्याला पूर्णपणे कॅल्क्युलेशन करायचं आहे, जे की 10% येतील. कोणत्या अमाऊंटची एक अमाऊंट जर का शून्य कट केला आपला तर आपला 1,500 ही आपल्याला अमाऊंट मिळून जाईल. सो 1,500 हे या ठिकाणी आपलं 15,000वरती डेप्रिशिएशन आलं आणि उर्वरित आपले 10,000 आहेत, ज्यावर आपल्याला 10% डेप्रिशिएशन द्यायचं आहे. सो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करूयात. 10,000 ही त्यांनी अमाऊंट दिलेली आहे. 6 मंथसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन याचा एक शून्य कट केला तर आपल्याला अमाऊंट मिळून जाईल 1,000 आणि 1,000 ही 10% आहे. बट पूर्ण वर्षासाठी आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 1,000 मिळून जाईल आणि इंटू 6 डिवायडेड बाय 12 जर का केलं म्हणजे 6 महिन्यासाठी आपण जर का कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 1/2 म्हणजेच 1000च्या 1/2 म्हणजेच 500 आपल्याला अमाऊंट मिळून जाईल. सो हे 500 प्लस 1,500 अशा प्रकारे आपल्याला ₹2,000 पूर्णपणे मशिनरीचं डेप्रिशिएशन मिळून जातं आहे. सो मशिनरीची आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट लेवल लिहायचं आहे. लेस डेप्रिशिएशन 10%, 1,500 प्लस 500 2,000. सो 2,000 आपण लेस करतो आहे. आउटरला 23,000 येऊन जातील. देन सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्लांट अँड मशिनरीवरचं डेप्रिशिएशन 2,000 आणि त्याची टोटल करतो आहे आपण. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पाहूयात. क्रिएट अ प्रोविजन फॉर बॅड डेप्स अँड डाउटफुल डेप्स ॲट द रेट 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेप्स. या ठिकाणी आपल्याला RDD दिलेली 5% आणि बॅड डेप्सची अमाऊंट दिली आणि राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेप्स. बॅड डेप्सची अमाऊंट त्यांनी 1,000 दिलेली. डेटेजच्या रिलेटेडच्या ॲडजस्टमेंट करताना सर्वप्रथम अनरेकॉर्डेड सेल्स आणि अनरेकॉर्डेड सेल्सचे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. जसे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये याचा स्टडी केलेला आहे. सो आपण अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट अगोदर करून घेऊयात. देन RDD आणि हे आपण ॲडजस्टमेंट पेंडिंग ठेवतो आहे. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजेच अनरेकॉर्डेड सेल्स. तर आपल्याला सेल्सचे 2 इफेक्ट येतील. फर्स्ट येईल आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समध्ये पण ॲड करतो आहे. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000. याचा सेकंड इफेक्ट येईल आपला बॅलन्स शीटमध्ये सन्ड्री डेटर्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ₹3,000 आपण ॲड करतो आहे. नेक्स्ट अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट आपले झालेले. नेक्स्ट घेतो आपण आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. कॅरेज आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. सो त्यामध्ये फक्त ॲड करायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी आहे. सो ती आपली लायबिलिटी क्रिएट होतं. या ठिकाणी ॲड लिहितो आपण आउटस्टँडिंग ₹500. देण्याचा सेकंड इफेक्ट आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कॅरेज ₹500. Next and last one, goods worth rupees 8,000 were purchased on 31st March 2019 and included in the closing stock but not recorded in the books of account. मीन्स आपला अनरेकॉर्डेड पर्चेसेस दिलेले आहे. अनरेकॉर्डेड पर्चेस, सो आपण पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. तर सो त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टू पर्चेसेसमध्ये ॲड अनरेकॉर्डेड पर्चेस रुपीज 8,000. देन याचा सेकंड इफेक्ट येईल आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये आपण ॲड करतोय अनरेकॉर्डेड पर्चेसेस. अशा प्रकारे आपल्या ऑल ॲडजस्टमेंट झालेले आहेत. वन अँड मोर लास्ट ॲडजस्टमेंट आपल्याला राहिलेले, क्रिएट अ प्रोविजन फॉर बॅड डेट्स अँड डाउटफुल डेट्स ॲट द रेट 5% सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ ₹1,000. सो आपल्याला डेटर्सवरती कॅल्क्युलेशन करायचं आहे. अशा प्रकारे सन्ड्री डेटर्सची आपली अमाऊंट होती 40,000. त्यामध्ये आपण ॲड अनरेकॉर्डेड सेल्स केल्यानंतर अमाऊंट मिळत होते 43,000. लेस बॅड डेट्स करायचं आपल्याला ₹1,000, त्यामध्ये आपल्याला दिलेले. सो आपल्याला 42,000 ही अमाऊंट मिळत होते. आणि RDD आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सांगितले 5%. सो आपण त्यावर RDD घेतो 5%. ओके, या ठिकाणी RDDचं कॅल्क्युलेशन करून घेऊयात. 1 शून्य कट केला तर अमाऊंट मिळून जाईल आपल्याला 4,200 आणि त्याच्या हाफ अमाऊंट म्हणजेच 2,100 अमाऊंट आपली येऊन जाईल. सो आपण अमाऊंट घेतो आहे 2,100 आणि आउटरला आपल्याला 39,900 मिळून जाते. अशा प्रकारे आपली RDD आलेली आहे 2,100 आणि बॅड डेट्सचे आपले 1,000. हे आपल्याला दोन्ही ह्यांचा इफेक्ट आपल्याला द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. न्यू बॅड डेट्स आपलं 1,000 आणि न्यू RDDची अमाऊंट आलेली आपली 2,100. अशा प्रकारे आपले सर्व ॲडजस्टमेंट ट्रान्सफर करून झालेले आहेत आणि सर्व आयटम्स देखील ट्रान्सफर करून झालेले आहेत. नेक्स्ट आता सर्व कॅल्क्युलेशन करून घेऊयात जे आपले पेंडिंग्स आहेत. या ठिकाणी परचेसचं कॅल्क्युलेशन करून घ्या, देन कॅरेजचं, देन अनरेकॉर्डेड सेल्स आणि सेल्सचे रिटर्न्स मायनस करून घ्या. देन सर्व डेप्रिशिएशनची आउटरला अमाऊंट आली पाहिजे, बॅड डेट्सची अमाऊंट आउटरला आली पाहिजे. सर्व अमाऊंट कॅल्क्युलेशन करून घ्या. देन सर्व डेप्रिशिएशनचे इफेक्ट. ओके, सो एवढं सर्व झाल्यानंतर आपल्याला आपला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. सो फर्स्ट आपण सुरुवात करतो ट्रेडिंग अकाउंटपासून. ट्रेडिंग अकाउंटची जास्तीत जास्त करून क्रेडिट साईड जास्त असते. सो आपण चेक करूयात एकदा. सेल्सचं सर्व इफेक्ट झालेले आहेत, देन क्लोजिंग स्टॉक झालेलं आहे. क्रेडिट साईडची टोटल तुमची 1,10,200 येईल. सेम ॲज अमाऊंट तुम्हाला डेबिट साईडला लिहून घ्यायची, त्याला अप्पर लाईन डबल अंडरलाईन द्यायची. देन त्यामध्ये जी बॅलन्सिंग फिगर येईल तिला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट 19,000 असं ही अमाऊंट तुमची मिळून जाईल. देन याचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईडला घ्यायचं 19,000. या ठिकाणी देखील तुमची सर्व जास्तीत जास्त करून क्रेडिट साईडची टोटल जी जास्त असते, सो ती 21,000 असू शकते. या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करून घ्यायचं आहे. यामधून जी बॅलन्सिंग फिगर मिळेल तिला तुम्हाला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट आणि दोन्ही पार्टनर्सची नावं लिहून घ्यायचे. 6,600 तुमचा नेट प्रॉफिट येईल. सो तो इक्वली तुम्हाला दोन्ही पार्टनर्सला डिवाईड करायचा आहे. 3,300 आणि 3,300 याप्रमाणे त्या अमाऊंट्स येतील. देन याचा इफेक्ट आपला जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नेट प्रॉफिट सो आपण ॲड करणार कॅपिटलमध्ये. दोन्ही पार्टनर्सला ॲड करून झाल्यानंतर पूर्णपणे त्यांचं कॅल्क्युलेशन करून दोन्ही अमाऊंट आउटरला काढून घ्या. देन फायनली तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. हा प्रॉब्लेम तुमचा 1,13,900ला टॅली होऊन जाईल. थँक्यू सो मच.